मित्रांनो, जय शिवराय. मी संभाजी डावारे. मी बोलतोय छत्रपती संभाजीनगरमधून. हा जो फोटो तुम्ही बघितला, हा फोटो 2016चा आहे. 2016 साली मुंबईच्या अरबी समुद्रामध्ये नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या हस्ते शिवस्मारकाचं भूमिपूजन झालं. या स्मारकासाठी 200 ते 300 कोटी सुरुवातीला खर्च सांगण्यात आला. त्यानंतर ही रक्कम वाढून 700 ते 1400 कोटी झाली आणि शेवटीला 3600 कोटी एवढा महाराष्ट्र सरकारने या स्मारकासाठी निधी मंजूर केला. पण आज 2026 आहे आणि 2026मध्ये सुद्धा या स्मारकाचं काम अपूर्ण आहे. तर यामागचं नेमकं कारण काय? कारण केंद्रामध्ये सुद्धा आपली सत्ता आहे नरेंद्र मोदी साहेब आणि राज्यामध्ये सुद्धा आपली सत्ता आहे देवेंद्र फडणवीस साहेब. देवेंद्र फडणवीस साहेबांना माझा काही वैयक्तिक विरोध नाही, पण त्यांची काही अशी कामे जे मला प्रश्न विचारायला भाग पाडतात. कारण गुजरात सरकारचा जो प्रकल्प होता स्टॅच्यू ऑफ युनिटी, 2013 साली त्याचं भूमिपूजन झालं आणि 3 वर्षात हा पुतळा कंप्लीटसुद्धा करण्यात आला आणि 2018 सुद्धा. पण महाराष्ट्र सरकारचा हा प्रकल्प गेली 10 वर्ष ओलांडून गेली तरी आणखी झालेला नाही. मग हा पैसा गेला कुठे? छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर राजकारण करताना तुम्हाला थोडी लाज वाटली पाहिजे. मित्रांनो, यावर तुमचं काय मत आहे हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा.